माझ्यासोबत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत. ताई, खरं तर वंचित सोबत आपण आघाडी केलेली आहे. असं असताना पहिल्यांदा तरी काँग्रेसची काय नेमकी भूमिका आहे आणि काय रणनीती आहे मुंबई महानगरपालिकेसाठी? नाही, आमची वंचित आघाडीबरोबर तर आघाडी आहेच, पण त्याचबरोबर आमची आरपीआय, गवई गट आणि रासपाशी सुद्धा त्या ठिकाणी आघाडी आणि काही ठिकाणी जे आहे ते दीपक निकालजे साहेबांनी सुद्धा आम्हाला जे आहे पूर्णपणे जे आहे ते आघाडीमध्ये सपोर्ट करण्याचं जे आहे ते काम केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभारी आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही आघाडी ऐतिहासिक अशी आघाडी आणि मुंबईच्या माध्यमातून सुरू झालेली आघाडी ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवणारी आहे. अपेक्षा ही आहे की मी असेन किंवा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आमचे माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मिटिंग व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्या संदर्भामधलं जे आमची मागणी आहे ती मागणी आम्ही वंचित आघाडीला सांगितलेली आहे. त्याचबरोबर उद्या 11 तारखेला 7 वाजता उद्या जे आहे ते आमची आणि आरपीआयचे जे गवई गट यांची बैठक जी आहे ती घाटकोपरला असणार आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने हा प्रयत्न करतोय की प्रत्येक ठिकाणी जे आहे ते आपण एकत्रपणे गेलं पाहिजे. पण मला आनंद वाटला, मी काल ज्या ज्या ऑफिसचे उद्घाटन केली त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते म्हणजे वंचितचे असतील, आरपीआय गवई गटाचे असतील किंवा रासपाचे असतील उपस्थित होते आणि मोठ्या जल्लोषामध्ये म्हणजे मी काल कलिनाला गेले, कुर्ल्याला गेले, चेंबूरला गेले, सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मला त्या ठिकाणी जोश दिसला आणि कार्यकर्ते एकत्र मनाने काम करते असं मला दिसलं. निश्चितच आघाडी जरी असली तरी जाहीरनाम्याच्या दिवशी कुठेतरी वंचितचे कोणीही तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे एक वेगळी चर्चा रंगू लागली की ही आघाडी पाहायला मिळत नाहीये. कसं पाहता याकडे? नाही, मी स्वतः त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की मी त्यांना मेसेज टाकला होता आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं की मी ते अवेलेबिलिटी माझी इथे नाही आणि त्यामुळे सॉरी. आणि ज्यावेळेला जाहीरनामे आम्ही डिक्लेअर केला त्याच्या आधी त्या जाहीरनाम्याची जी आहे ती प्रत आम्ही त्यांच्याकडे पाठवली होती. त्यांच्या माध्यमातून ज्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्या सूचना आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतल्या होत्या आणि त्यानुसारच जाहीरनामा जे आहे तो आम्ही पब्लिश केला होता आणि त्याच्यामध्ये सगळे उपस्थित होते. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला लिहून पाठवलं होतं की माझी अनअवेलेबिलिटी आहे, सॉरी, वर्षात मी पुढच्या वेळेला नक्की भेटून. त्यामुळे मग मला अपेक्षा हीच आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्र दिसू आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे जी जनता आहे, जी आंबेडकरी विचाराची जनता आहे, एका तऱ्हेने खूप खुश आहे. कारण तुम्ही जर बघाल तर तुम्ही खाली जेव्हा मी जमिनीवर जाते तेव्हा कार्यकर्त्यामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे की बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, मी आहे, एका ठिकाणी गवई साहेब आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी दीपक निकालजे आहेत. त्यामुळे एक वेगळं वातावरण समाजामध्ये की पहिल्यांदा असं होतं आहे की समाजामधले खूप सारे जे घटक आहेत ते एकत्र येत आहेत आणि संविधान हा धागा देऊन लढाई लढण्याचं काम करतात, मुंबईच्या प्रश्नावरती बोलत आहेत. आम्ही सातत्याने जात, धर्म, भाषा, प्रांताच्या पलीकडे जाऊन सांगतोय की विवाद नको, विकास हवा आणि त्याच्या माध्यमातून मुंबईकरांचा आवाज बनतोय. हे सुद्धा मला वाटतं सर्वांना खूप जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आम्हाला लोक कौतुक करतात आणि लोक बोलतात की तुम्ही मुंबईच्या प्रश्नावर बोलताय, बाकी ते सगळेजण जे आहे ते याच गोष्टीवरती सातत्याने बघतोय. आपण प्रेस कॉन्फरन्स असेल, कारण आमचा जाहीरनामा 1 नाही 2 नाही 3 जाहीरनामे आले. आम्ही प्रदूषणासंदर्भामध्ये काय करणार कारवाई, ज्या वायू प्रदूषणाबद्दल आमची प्रेस कॉन्फरन्स झाली, दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचा जाहीरनामा केला. बीएसटी संदर्भामध्ये आमचं काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं. तिसरा जाहीरनामा तुमच्यासमोर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या जे इमारत आहे कार्यालयाची त्याच्यासमोर आम्ही केलं. सांगायचं तात्पर्य असं की भाजपच्या माध्यमातून कुठला जाहीरनामा बाहेर आला अजून? भाजपचेच अमित साटम हे वारंवार तुमच्यावरती आरोप करत आहे. ही निवडणूक जी आहे ते हिरवं वादळ थांबवण्यासाठी निवडणुकीसाठी तुमची जी भूमिका आहे यावरनं वारंवार ते टीका करत चाललेले. नाही, मी आता तेच तुला पण प्रश्न विचारणार, मी स्वतःला तुम्ही सगळ्यांना मुंबईकरांना हा प्रश्न विचारणार आहे की अमित साटम ज्या दिवशी अध्यक्ष झाले त्या दिवसापासून त्यांचं सातत्याने जे आहे महापौर खाण होणार, एखाद्या गोष्टीबद्दल सातत्याने हिरवं वादळ, त्या पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी मुंबईच्या कुठल्या प्रश्नावरती बोलण्याचं काम केलं? आज किती मुंबईकरांच्या आरोग्य धोक्यामध्ये तू मला सांग. आज किती लोकांना सर्दीचा, खोकल्याचा, घशामध्ये खवखवीचा त्रास आहे. तू विचार कर, हे जे आज आमचं अवस्था अशी आहे तर सर्वसाधारणपणे जी लहान मुलं आहेत, जे वयोवृद्ध आहे, ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना हा त्रास किती होत असेल हा पण तुम्ही म्हणजे सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. वायू प्रदूषणावरती नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचं काम आम्ही केलं. ज्या वेळेला आपण मुंबईकरांचा प्रश्न बोलतो त्यामुळे ट्रॅफिकवर सातत्याने बोलतोय की सार्वजनिक परिवहनाला नियोजन पद्धतीने आणि त्याचबरोबर सार्वजनिक परिवहनासाठी असलेल्या बसेसचा वापर व्हायला पाहिजे. आज कोस्टल रोडवर तुम्ही बीएसटीच्या बसेससाठी ती लेन सोडलेली आहे, पण तिथे बीएसटीच्या बसेस जात आहेत का? आता किती दिवस झाले कोस्टल रोड सुरू होऊन अजूनही बीएसटीच्या बसेस सुरू झालेल्या नाही आहेत. बीएसटीच्या बसेसची संख्या 3,500वरून आता 2,000 पर्यंत आली. त्या फक्त 500-600 बसेस स्वतःच्या आहेत, बाकी सगळ्या खासगी बसेस आल्यात. ज्या बसेस खरेदी करतात त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाला. त्या बसेस शेवटी एअरपोर्टला गेल्या. म्हणजे आपल्याला शेवटी सार्वजनिक परिवहन जर सुधारलं नाही तर संध्याकाळच्या वेळेला मुंबईमध्ये काल स्वतः मी बाईकवर प्रचाराला फिरत होते. मग मला सांगतो एक गोष्ट की मुंबईकरांचं जीवन काय? आज आपल्याकडे प्रदूषण, ट्रॅफिक,
पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, घनकचरा. आज सांग, रस्त्या गली गली जातात, बघशील तर तुला कचऱ्याचे ढेरचे ढेर दिसतील. कोण नियोजन त्याचं करणार? येणाऱ्या काळामध्ये ते टेंडर निघालेले, मला माहिती आहे ते टेंडर कोणाला मिळणार आहे, मोठ्या एका कंपनीला मिळणार आहे, जे आता सगळेच मुंबईचे कॉन्ट्रॅक्ट त्याच कंपनीला चाललेत. दुर्दैवाने आम्ही बघतो की सगळ्या मुंबईच्या प्राईम स्पॉटच्या जमिनी त्यांना चालल्यात. म्हणजे मुंबईचं काय चाललंय? मुंबई एका माणसाला तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय का? आणि त्याच्या माध्यमातून मुंबईला काय साध्य होणार आहे? मुंबईकरांना काय साध्य होणार आहे? काही साध्य होत नाही. तुम्ही जमिनी सुद्धा फ्री त्यांना देत चालल्या मुंबईच्या. कशाच्या नावावर देत चाललेला हे पण लोकांना कळलं पाहिजे. त्यामुळे एखादा छोटा म्हणजे माणूस जेव्हा उद्योग करायला निघतो त्यावेळी त्याला कर्जापासून, त्याला बँकेच्या बाकीच्या गोष्टी मिळण्यापासून, त्याला जागा मिळण्यापासून त्रास सहन करावा लागतो. काही लोकांसाठी जमिनी मुफ्तमध्ये दिल्या जातात, त्यांच्यासाठी रेट दराप्रमाणे जमिनी 10% दिल्या जातात. सरकार त्यांच्या मदतीला धावलं जातं, झाडं कापली जातात, नियम बाजूला ठेवले जातात आणि त्यांच्यासाठी ही योजना केल्या जातात. हे बरोबर नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की खाजगीकरण थांबलं पाहिजे. बीएसटीचं खाजगीकरण असेल किंवा आरोग्याचं असेल किंवा एमसीच्या शाळांचं असेल, हे थांबलं पाहिजे. या शाळा टिकल्या पाहिजेत, चांगल्या बनल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हायला पाहिजे. ही भूमिका आम्ही मांडतोय. सर्वसामान्यांचा आढावा घेतला तर एकदम आक्रमक भूमिका पाहायला मिळते. एवढ्या वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत. खरं तर सर्वसामान्य मुंबईकर जर असतील, जे आश्वासनं जी आहेत ती दिली जातात प्रत्येक पक्षाकडनं, ती आश्वासनं पूर्ण केली जात नाहीत. मग ह्या निवडणुकीमध्ये काय नेमकं आता पाहायला मिळेल? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांचा जर प्रयत्न आता हा होता की निवडणूक होऊ पण नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ही निवडणूक होत आहे. खरं तर तुम्ही ज्या वेळेला लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला 4 वर्ष इलेक्शन न घेणं ह्याच मुळात व्हायला तर अपराध आहे. दुसरं, त्यांच्या नसताना तुम्ही त्यांच्या ठेवीपर्यंत पोहोचणं आणि त्या ठेवी मोडणं हा दुसरा अपराध आहे. आणि जे पैसे दिले प्रत्येक वर्षाला, त्या पैशाचे फक्त 99% जे आहेत ते पैसे फक्त सत्ताधारी पक्षाला दिले. ते पैसे खर्च केले गेले का? त्याचं कोणी तपासणी केली? त्या ठिकाणी काय काम झालं? तुम्ही पार्टी फंड असल्यासारखे तर आम्ही तर स्वतःच जमिनीवर बघतोय. ज्या ज्या लोकांना आमच्या पक्षातून तिकडे पक्षात घेतलं गेलं त्यांना 4-4, 5-5, 6-6 कोटीचे फंड मिळाले. कामं झाली का जमिनीवरती? नाही झाली. मग त्याचं तपासणी कोण करणार? किती बीएमसीचे अधिकारी जमिनीवर जाऊन तपासणी करत होते? माझं तर म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आयुक्तांनी स्वतः त्याला जबाबदार धरलं पाहिजे. आयुक्त असतील किंवा आता मुख्यमंत्री असेल, बोलून पारदर्शक कारभार होणार नाही. या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी कामं मंजूर झाली आणि ज्या ठिकाणी कामं झाली नाहीत अशा आम्ही खूप ठिकाणं, म्हणजे जवळपास मला वाटतं पूर्ण पैसा जो आहे तो टक्क्याच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना देण्याचं काम झालं. आणि दुर्दैवाने हा मुंबईकरांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला की मुंबईकरांच्या गल्या, टॉयलेट, पाण्याचं व्यवस्थापन, सिवरेजच्या लाईनीचं काम काही झालं नाहीये. मुंबईचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार होते, त्याचं काय झालं? आश्वासन कोणत्या साली दिलेलं? 22 साली. आज आपण कोणत्या साली आहोत? 26 साली. की आम्ही 23 पर्यंत सगळं कंप्लीट करणार. कुठे गेलं ते? मुंबईकरांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही हा विचार करण्याची आवश्यकता आहे. ह्याच्याबद्दल उत्तरं नाही म्हणून हिरवं वादळ आणि काय काय वेगळी वेगळी वादळांचं नाव चाललेलं आहे. मला सांगा ना, काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये? ज्या तऱ्हेने मी बघते मुंबईला, दुर्दैवाने देशाच्या आर्थिक राजधानीला स्मार्ट सिटी करणार म्हटली. काय दिला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दिल्लीच्या सरकारने? अरे मनमोहन सिंगांनी तर भीमस्टोन प्रकल्पाला पैसा दिला, जे ज्या आहे त्याला हॉस्पिटलला पैसा दिला, मुंबई विद्यापीठाला पैसा दिला. तुम्ही काय दिलं? स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त भिंती रंगवल्या. त्या पण आता काय अवस्था झाली सांगायची मी गरज नाहीये. त्या पण किती ठिकाणी रंगवल्या हे पण तर एकदा संशोधन करा. प्रचार दौरा करत असताना नेमकी तुम्ही डोर टू डोर जात आहात, त्यावेळी नेमकं काय तुम्हाला अनुभव घ्यायला मिळत आहे त्या दरम्यान? नाही, लोक नाराज आहेत. लोकांना सगळं कळतंय की ज्या तऱ्हेने काम व्हायला पाहिजे. आता तुम्ही जर मी बघते आता काही ठिकाणी व्हिडिओ येतात की अरे बापरे, या ठिकाणी कचरा उचलला गेला नाही, त्या ठिकाणी गली बनवलेली नाहीये, असं आहे तसं आहे. माझा प्रश्न तिथल्या लोकप्रतिनिधींना विचारतात, पण तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत. त्यांच्याकडे किती निधी दिला गेला? 0.92%. मला सांगा, तिथे निधीच दिलेला नाहीये. आणि ज्यांना तुम्ही निधी तिथे दिलाय ते कोणत्या पक्षाशी निगडीत लोक आहेत? चौकशी करा ना त्यांची. आणि मला कळत नाही की कचरा काढणं हे काम कोणाचं आहे? मुंबई महानगरपालिकेचं काम आहे. जर मुंबई महानगरपालिका तिथे फेल असेल, नापास असेल, तर त्याची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी, या महायुती सरकारने घ्यावी. कारण तुमच्या भ्रष्ट महायुतीमुळेच हे सगळं झालेलं आहे. कामं होत नाहीत लोकांची. आज लोकांना मला सांग, त्या ठिकाणी कचरा राहिल्यामुळे तिथे दुर्गंधी साचते, त्या ठिकाणी मच्छर होतात, आजारपण येतात. डेंग्यू आणि मलेरियाची संख्या कितीने वाढली? 3-3, 4-4 पटीने डेंग्यू मलेरियाची. हॉस्पिटलचे व्यवस्थापन काय? काहीच नाही. मी तर मध्ये एकदा गेले होते सुरुवातीच्या काळामध्ये, पावसानंतर पुष्कळशा लोकांना उलटी जुलाब होत होत्या, कॉलरा, आणि त्याची साथ होती मोठ्या प्रमाणामध्ये. कुपर रुग्णालय असेल किंवा तिथला सगळा आढावा तुम्ही बीएमसीचे जे रुग्णालय आहेत तिथे जाऊन देखील आढावा घ्या. मी अमित साटमांना प्रश्न विचारते, मी अध्यक्ष झाल्यापासून किती हॉस्पिटलला भेटी दिल्या आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून किती हॉस्पिटलला भेटी दिल्या? हा माझा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही कुठेही फिरत नाही आहात. जेव्हापासून तुम्ही अध्यक्ष झालात फक्त पक्षीय राजकारणामध्ये, आणि तुम्ही फक्त
ज्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्स होतात त्याच्यामध्ये तुमचं मॅनिफेस्टो येत नाही, काही येत नाही. फक्त तुमचं काय असतं, एक तर तुमच्याकडे अस्लम शेख असते किंवा वर्षा गायकवाड असते. वर्षा गायकवाड कशी निवडून आले हा प्रश्न तुम्ही लोकांना विचारता. वर्षा गायकवाडला जनतेने निवडून दिलं. ज्या जनतेने मला निवडून दिलं त्यांचे मी मनापासून आभार मानते, पण तुम्ही त्या जनतेचा अपमान करता, ती जनता सहन नाही करणार. हा जो प्रश्न तुम्ही विचारला जातो, मी सुद्धा बाबासाहेबांची अनुयायी आहे, मी संविधान मानणारी आहे. आणि मला त्यामुळे असं त्याला प्रश्न विचारायचा की तुम्ही लोकशाही मानता का? लोकशाही मानणाऱ्या माणसांनी हा विश्वास घेतला पाहिजे की निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना 10 वेळा विचार केला गेला पाहिजे. निश्चितच ताई, एक शेवटचा प्रश्न. काँग्रेस पक्ष आता कशी ताकद लावणार आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये? महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवरती आहेत, त्यामुळे काँग्रेस कशी ताकद लावणार आहे आणि नेमकी काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील असा विश्वास तुमचा आहे? नाही, आम्ही पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत आणि सगळ्या आघाडीला बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा प्रयत्न हा आहे की घराघरापर्यंत विचार जावा, घराघरापर्यंत काँग्रेस जावी. मला माहिती आहे की यांच्याकडे जो आहे तो भाजपाकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, एकनाथ शिंदेकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे. कारण जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले गेलेत, जे टेंडर मंत्रालयातून निघाले, कधीतरी मला असं वाटतं त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बोलावं लागेल, कारण त्याने मुंबईकरांचं जे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पैशाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वेळच्या इलेक्शनमध्ये चाललाय. पण सुज्ञ मुंबईकर जो आहे, ज्याला वाटतं की मुंबई सुधारली गेली पाहिजे, मुंबईच्या विषयावरती इलेक्शन झालं पाहिजे, ते बिलकुल जे आहे ते आम्हाला मतदान करतील. कारण आम्ही पूर्ण कार्यक्रम घेऊन आलेलो आहे आणि टाईमबद्ध कार्यक्रम घेऊन आलोय की आमच्या अजेंड्यामध्ये काय, कार्यक्रमामध्ये काय आमची प्रायोरिटी असणार आहे, किती काळामध्ये आम्ही ते पूर्ण करणार आहेत. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की मुंबईकर आम्हाला आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघू 16 तारखेला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.